भाऊजी वहिनी विनी झोपली? हो, शिरा खायला घातला, तिने औषधं घेतली, म्हणलं आता झोप. बरं, मी जाऊन बसतो तिच्याजवळ. मानवरचा राग अजून गेला नाही. मा, का राग जावा बहिणी? आज माझी सख्खी मुलगी हॉस्पिटलमध्ये सिरियस होऊन पडलेली होती. अख्खी दुनिया येऊन तिला बघून गेली, पण भाऊजी नाही. प्लीज वहिनी, प्लीज प्लीज मला आज बोलू दे. वहिनी, जर का दुर्दैवाने विनीचं आज काहीतरी बरं वाईट झालं असं तरी. भाऊजी, तुम्ही मानच्या प्रेमाबद्दल शंका घेताय? का नको घेऊ वहिनी? सांगा ना, का नको घेऊ? आज दुसरी एखादी आजी असती तर धावत गेली असते हॉस्पिटलमध्ये, देव पाण्यात ठेवले असते, स्वतः उपवास केले असते. भाऊजी, काठावर उभं राहून पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही, आणि त्यांच्या कामाचा व्याप तुमच्यापासून लपलेलाही नाही. मला माहितीये बहिणी, माहितीये, मला कामं माहितीये, त्याचं व्याप माहितीये. दादांना कामं नाहीयेत तरी दिवसातून 2दा फोन करतात, आल्यानंतर जाऊन विनीला भेटतात, माझ्याबरोबर वेळ घालवतात. वहिनी, सागरला जे कळतं ते सुद्धा माना कळू नये. विनीला हॉस्पिटलमध्ये नेल्यापासून ते घरी आणीपर्यंत त्यांनी दुसरं काहीही केलं नाही. तरी नसतं केलं तर त्याला कोणी जाब विचारायला गेलं नसतं. पण वहिनी, तू राहिला तिच्यासोबत. फक्त बरोबर राहिल्याने सुद्धा खूप धीर मिळतो वहिनी. आणि अशा वेळेला मा आपलाच राग कुरवाळत बसल्या होत्या. भाऊजी, मला अजूनही असं वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज? वहिनी, उलट मला तर असं वाटतं की अशाच वेळेला आपल्या माणसाची ओळख पटते. मा, अरे हे काय, अजून गेली नाहीस तू? नाही, निघालेच होते, पण काय झालं? पैसे हवेत का? नाही, पैसे नको आहेत. मा तुम्ही का नाही येत विनीला बघायला? असं का विचारतेस? म्हणजे विनी बरी आहे ना? मा, विनी बरी आहे, तिची प्रकृती सुद्धा सुधारते. पण मला तरी असं वाटतं की तुम्ही एकदा तिला बघून यावं. असं का वाटलं तुला? नाही, म्हणजे तुम्ही तिला बघायला गेला नाही तर मग मेघना वहिनी आणि दिवाकर सरांना उगाचच वाटेल की आम्हाला विनीची काही काळजी नाहीच. मा, म्हणजे कुणाच्या मनात तुमच्याबद्दल नाराजी किंवा राग आलेला मला नाही आवडणार. कारण मा, तुम्ही तशा नाही आहात. पुरे आम्ही ठरवू काय करायचं ते. पण एक लक्षात ठेव, कुणाला काय वाटेल म्हणून आम्ही आमची भूमिका नाही बदलणार. जात जी. निर्मला जी. काय ग, इतकी रात्र झाली अजून तू इथेच आहेस? हो, थोडी कामं राहिली होती ना, ती पूर्ण करत होते. हा या. तू विनीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली होतीस का ग? नाही, काय आहे, मला सगळी नोकर मंडळी भेटली, फक्त तूच दिसली नाहीस म्हणून म्हणते. नाही हो, रोज ठरवत होते, पण मासाहेबांचं काम माहितीये. शिवाय ते बोललेही असतील ना की कशाला इतकी घाई करून जातेस हॉस्पिटलला. विनी काय घरीच येणार बरी झाल्यावर. नाही, मा असं मला कधीच काही नाही म्हणाल्या. अगं, म्हणायला कशाला हवं? आपल्या मासाहेबांची नजरच पुरेशी आहे नाही का? आणि मासाहेबांच्या नजरेसमोर सगळ्यात जास्त वेळ तूच असतेस, तेव्हा तूच त्यांची नजर सगळ्यात जास्त समजू शकतेस. मेघना वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज असेल ग, असेल. मी आपलं, अगं तू निघ ना, तुला उशीर होतोय ना. गुड नाईट. गुड नाईट.
सागर बाबा, मी नाथा. या ते सागर बाबा, तुम्हाला काही विचारलं तर राग नाही ना येणार? खरंच नाही येणार? विचार. म्हणजे खरंच तुम्ही अँग्री नाही होणार? अरे विचार ना. सागर बाबा, विनी बेबीला बघायला म्हणजे लग्नासाठी स्थळ येणार. उद्या त्यांचं लग्न होणार. हा विचार करून सुद्धा राकेश बाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. विनी बेबींच्या बाबतीत एवढं घडलं म्हणजे त्यांनी स्वतःच्या हाताची नस कापून घेतली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्या परत घरी आल्या, तरी आपण काही राकेश बाबांना इन्फॉर्म केलं नाही. हे जर त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल नाही? हो रे, विनीच्या गडबडीत त्याला सांगायचंच राहील. बरं झालं आठवण करून दिलीस. हाय. अरे बरं झालं तू फोन केलास. मला तुम्हा सगळ्यांची किती आठवण येत होती माहितीये. कसे आहात तुम्ही सगळे? हां, सगळे बरे आहेत. अरे राकेश, विनीला तिला बघायला येणार होते माहितीये मला. काय झालं? नाही, तेच सांगायसाठी तुला फोन केला. अरे बघ ना कशी वेडी आहे ना विनी. लग्न करायचं नव्हतं तर सांगायचं ना ठणकावून. तर बघायला तर आले होते, लगेच उद्या लग्न करणार होतो का तिचं. तुला तर माहितीच आहे ना यार, मुली कशा वेड्या असतात त्या. ते खरंच आहे. अरे पण काय झालं सांगतोयस ना? अरे बघ ना, बघायला आले होते तर जायचं ना समोर फॉर्मॅलिटी म्हणून. मी नव्हतो गेलो त्या बेंद्रेकडे. अरे काय झालं सांगतोयस ना? अरे विनीने हाताची नस कापून घेतली. काय? ए बाय, तू टेन्शन घेऊ नकोस. 2 दिवस होती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, पण आता बरी आहे रे. घरी आणलंय तिला आता. अरे सागर, ते 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होती आणि मला तू आत्ता सांगतोस? आय एम सो सॉरी राकेश, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अरे विनीच्या गडबडीत सगळं राहूनच गेलो बघ. बरं, मी आत्ता घरी यायला निघतो. रात्रीपर्यंत पोहोचेन. सागर, पण तोपर्यंत विनीची काळजी घे. हे बाय, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. डोकं शांत ठेव. घाई गडबडीत काही करू नकोस. ओके, चल बाय. बाय. थँक्यू सागर बाबा, खरंच थँक्यू. लक्ष्मीला कॉफी सांग. हो. अरे काकू. सॉरी, डिस्टर्ब नाही ना केलं तुला? नाही, नॉट ॲट ऑल. विनी कशी आहे? बरी आहे. आता तिच्या रूममध्ये कंगवा सुद्धा धार बघून ठेवत जा. सागर, खरं तर मी तुझे आभार मानायला हवेत. आभार? फॉर व्हॉट? मला कळलं की तू पूजा केलीस. हो, खरं तर पूजेने एवढं सगळं घडतं हे जर मला आधी माहीत असतं तर मी रोज पूजा केली असती. सागर, तुझ्यातल्या गुणांना अवगुणांनी इतकं झाकलंय ना की बघणाऱ्याला असं वाटतं की तुझ्यात फक्त अवगुणच आहे. मला खरंच असं वाटतं की तुझ्यातले अवगुण जर तू दूर केलेस ना तर मग मी सागर कसला? खरंच तुझे आभार मानायचे. कमान काकू, प्लीज. येऊ मी?
यार मला एक आयडिया सुचली. कुठली? विचार करतोय जरा मोठं झालं ना. म्हणजे म्हातारा वगैरे झाल्यावर म्हणतोय का? तसं मोठं नाही रे. पैसे वगैरे येतात तेव्हा जसं मोठं होतं ना तसं मोठं. विसर. नो चान्स. तू माझा ऐक. जरा पैसे आले ना की एक चकाचक बिझनेस टाकायचा. आता घरच्यांकडनं पैसे घ्यायचे नाही वाटत रे. अजून किती वर्ष घेणार? अरे सागर असताना काय चिंता आहे? तसं नाही रे. पण तो देतो म्हणून त्याचा किती फायदा घ्यायचा? हा तेही आहे म्हणा. पण काही म्हणा, सागर तसा आहे दिलदार. हाय हाय. सागर माहित नाही. इथे येणार आहे? डेफिनेटली. जाणार कुठे तो अजून? बरं तो आला ना की त्याला मला अर्जंट भेटायला सांगा. सर्टनली. ओके, इट्स अर्जंट, काम आहे. बाय बाय. यार या सागरने काय नवीन गडबड केली आहे का रे? कोणास ठाऊक यार. हाय गाईस. हाय. व्हॉट्स अप? बस मजेत. अरे यार ती रूपा तुला शोधत होती. यार का? आता हे आम्हाला कसं माहित? साले. हो सर देसाई, मॅडम तुम्हाला बोलवलंय. मला का? मला काय माहिती. ये क्या नया स्टोरी है? एनीवे बघून येतो. हा ये. तुम्ही आहात ना इकडे? हो ये लवकर ये. आलो. हां, तर आपण ह्या आठवड्यात अँटी डावरी मोहीम म्हणजे हुंडाबंदी सप्ताह कॉलेजमध्ये घेणार आहोत. या सप्ताहाच्या अंतर्गत आपण विविध स्ट्रीट प्लेज, पोस्टर कॉम्पिटिशनचं आयोजन देखील केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे शेवटच्या दिवशी शपथग्रहणाचा कार्यक्रम घेऊया. शपथ? हो, हुंडा देणार नाही, घेणार नाही अशी शपथ. हो. ओके. आणि या सगळ्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मी सागरला देखील बोलवलंय. तो इतरत्र जो वेळ घालवतो त्यापेक्षा चांगल्या कामात त्यानं वेळ घालवावा असं मला वाटतं. बघू निदान त्यांनी तरी काहीतरी फरक पडेल. येस, कम इन. ये सागर ये. 100 वर्ष आयुष्य. काही काम होतं का? तुझ्यासाठी एक चांगलं काम काढून ठेवलंय. आपल्या कॉलेजमध्ये हुंडा विरोधी सप्ताह आहे. या कार्यक्रमासाठी प्रायोजक मिळवण्याचं काम मी तुझ्यावरती टाकणार आहे. माझ्यावर? हो. राकेशला सांगा ना. एनिवेज त्याचे आणि माझे सोर्सेस सेमच आहेत. पण हे काम तू करावंस असं मला वाटतं. राकेशचे आणि तुझे सोर्सेस जरी सेम असले तरी सरदेसाई डेअरीकडून किंवा संबंधितांकडून प्रायोजक मला नकोय. काय कसला विचार चालला एवढा? रात्रीची नखं कापू नये. पण सकाळी वेळ मिळत नाही आम्हाला. 5 मिनिटं तर लागतात. बर. विनीला बघून आलात? हो, खूप छान रिकवर होती ती. मला तर आपल्या सागरचीच गंमत वाटते. अगदी हनुमानासारखा सेवेत लागलाय. हो, आम्ही पण तोच विचार करतोय की हा स्त्री द्वेष्ट बदलला कसा. काहीतरी बोलू नका हो. वरून तसा फटकळ वाटला ना तरी खरं सांगू आपला सागर आहे ना तो खूप प्रेमळ स्वभावाचा आहे. तुम्ही आम्हालाच सांगता. वडील ना आम्ही त्याचे. आमचे गुण असणारच त्याच्यात. पुरे गुणांची चर्चा पुरे झालं. म्हणजे आता नखं कापायची नाहीत, गुणांची चर्चा करायची. मग काय करायचं? ऐका ना,
मला मनातून असं वाटतं की मुक्ताला सून करून घ्यावं. का? काय झालं? तुम्हाला नाही आवडत ती? आम्हाला वाटतं तुमच्या मनातली ही गोष्ट तुमच्या मनातच ठेवा. काय वाईट आहे? उलट निघाले 4 दोष तर आपल्या सागरमध्येच निघतील. दोष कोणाच्यात नसतात. आणि तुम्ही ज्याला दोष म्हणताय ना, ते सरदेसाई घराण्याचं रक्त आहे, रक्त. आणि मुक्ता कितीही गुणी मुलगी असली तरी आपल्याकडे चाकरी करणाऱ्या गोवर्धन प्रभूंची ती मुलगी आहे. रोजच्या जीवनात आपण प्रतवार बघत नाही, पण लग्नाचा विषय निघाला की पारंपरिक विचारच केला जाणार. मग तसं म्हटलं तर मी कुठे एवढ्या श्रीमंत घराण्यातून आली? प्रश्न फक्त श्रीमंतीचा नाहीये, मानच्या मनात काय याचाही विचार करायला हवा की नाही. मला नक्की माहिती मुक्ता मांना खूप आवडते, पण सून म्हणून आवडेल का? सरदेसाई घराण्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्या कुठल्या थराला जाऊ शकतात हे आपण बघितलंय ना. विनीचं उदाहरण आहे ना. हे पहा, ते सगळं जाऊ दे. तुम्ही मला सांगा की मुक्ता सून म्हणून तुम्हाला कशी वाटते? हे बघा, अगदी शेवटची संधी असल्यासारखं घाईकुतीला येऊ नका. शी इज अ रोल मॉडेल. सून म्हणून ती एक रोल मॉडेल आहे, पण तीच सून असायला हवं असं काय नाहीये. आणि सागरच्या दोषांची तुलना कोणाच्या गुणाशी करू नका. गुणांची तुलना ही गुणांची करायची. आणि आता बास, झोपूया. सकाळी उठून नखं कापायची.